बसा पेशंट काय होतंय? पाठ दुखती. हा पाठ दुखती. देवाची पूजा ही झाली मस्तपैकी आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे. तर काय चालू आहे तुमचं डिस्कशन? काय म्हणती? हा होय मग पिलो की एक इथेच खातय रात्री काय होय रात्री भरणं केलं बरं का. भरणं करून माघारी आलो. वाजले आम्हाला 3-4 वाजले आहे का नाही. मग मी बसले तर घेवड्याच्या शेंगा काढत. घेवडाच आहे का? होय अच्छा मोठ्या मोठ्या तोडायच्या मोठ्या मोठ्या तोडायच्या बारक्या येतंय पण तुझ्या हातला शेवटी तुझ्या येतंय का हाताला? तुझं आपल्या खालच्या खाली सोपं तोडणार ग. लगेच येतात. थांब मी काढतो सर उतरा. आता वरल्या काढतो तुम्ही. ठीक आहे हिरव्या रोगा हे तुझी असते आता. ठीक आहे तो हिरव्या दिसत आहे. दोन्ही बी मिक्स आहे. उन्हामुळे झाल्यात काय की पिवळ्या उन्हामुळे झालं. पपईचं झाड बघ कसं आलंय. आणि हे घेवडा आपण लावलेला नाही मग मनाने चाललाय. पपई पण लावलेली नाही मनाने चालली. होय ही लावली होती का? इकडली मागची ही लावली होती. होय अरे ऊसाचा टेलर चाललाय बरोबर. नक्की कसा शेवटी सर अंगावर येईल. सर माग हे चाललाय गच्च भरून चाललाय गच्च. हा होय मग काय शेंगा तोडायचं चालू येतं घेवड्याच्या. तर बाद झालं भरपूर झाल्या त्या. हा बाद झाले की खालच्याच तोडा वरच्या साईडचे राहू द्या. रानात गेलतो. रानात आलो जेवण वगैरे केलं. तर आता मामा निघाल्यात घरी. घेवड्याच्या शेंगा दिल्या. पाठीमागच्या वेल आलता त्याच्या काढून दिल्या. आलं इकडं कलर काम चालू आहे. इथं घराचं काम चालू आहे. इथं प्लास्टरचं काम चालू आहे. हा मित्र आला तुमचा. तुझा मोबाईल काय माहित. तर बाप मामा गेला आता घरी. तर मम्मीचं लागली पाठ मणका दुखायला. कारण काय झालं तिकडं कलरचं काम चालू असल्यामुळे इटा उचलल्या आणि मी होतो राहणार. आपल्या त्या भिंतीला आपल्या इथं टच व्हायचा त्याचा कलर करायचा होता. आणि त्या जागा कलर करायचा त्यामुळे इथल्या इथं तिकड ठरलं. त्यामुळे मम्मीची पाठ दुखायला लागली. तर आता दवाखान्यात चालायचं. चला बाहेर. तुला कुठे यायचंय? तू कुठं चालली? ती गाडी चावी दे ना मला. चावी कुठे बघू दे. बघ चावी कुठे बघ लवकर हे घेऊन. बसा पेशंट काय होतंय? पाठ दुखती. हा पाठ दुखती. होय काय उचललं? काय येतात ते बांधकाम चालू असतं. ती उचललंय. डॉक्टर नाहीत की? सिस्टर आले सिस्टर. डॉक्टर काय आला नाही. तर बघा आता देवाची पूजा ही झाली मस्तपैकी आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे. तर काय चालू आहे तुमचं डिस्कशन? काय नाही म्हणलं बघावं म्हणलं कसं आहे पेशंट काय म्हणतंय. पेशंट चांगलं आहे का काय? होय तर आता पेशंट कडे काम आहे. काय काम आहे? मला काय काम लावते? तुम्हाला स्वयंपाक बनवायला. होय मग पेशंटला स्वयंपाक बनवायला. मग काय चला आता ह्यांना खवाटली कढी आणि मला ते कढीचा वास म्हणलं की डोकं माझं फिरतं. मला पहिल्यापासून ती कढी अजिबात आवडत नाही आणि ताक बी जास्त करून नाही. पहिल्यापासूनच आवडत नाही. पहिल्यापासून आवडत ती नाही. कढीचा मम्मी जरी फुडणं जरी टाकत असली ना मी पार निघून जाते लांब. पार किती लांब पार लांब निघून तिथपर त्याला वास येत नाही तिथपर. तर बघा तांब्यावरून असं मस्तपैकी ताक आहे आणि चला मग काय करूया. जिरी मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची लसूण कढीसाठी साहित्य तयार करा. अच्छा तसं आहे का? चालते चला मग आता करून येणार आहे कढी. तर ही बघा लई थंडी वाजते काय.
थंडी वाजते थंडी वाजते का गार लागते? काही नाही वाटत, पण तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं वाटेल तसं. अच्छा, हा तर काय बघताय तुम्ही हे? यात मी युट्यूबला काहीतरी लावतो, थोडं बघतो आणि थोडा अभ्यास करतो आणि कशाचा थोडा अभ्यास? झोपतो आणि थोड्या वेळानं रानात जायचं, एक चक्कर मारायची मला ठीक आहे, जेवण केल्यानंतर. ना आता ओके. मम्मीकडे जा, शिक जा आपलं जा. शिकाय मला येतं. होय, पण कधी करून घालायची नवऱ्याला? मला ते हे कसं तरी होतं का? नाही मला. आता कढीचं सगळं सामान रेडी झाले. इथं कोथिंबीर, मिरची आणि लसूण बारीक केलंय बघा. इकडं ताक घेतले, आता तेल टाकलं, याच्यात जिरी मोहरी आणि हळद टाकायची, कढीपत्ता टाकायचा आणि फोडणीला टाकायची कढी. इकडं भात जिरी. करून ठेवलाय, जिरे टाकली हा. जिरी मोहरी पण आहे. मोहरी टाकली. तर बघा मस्तपैकी चालले कढी बनवायचं काम. अजून टाकली बी नाही तर वर का आला तो? मला वास गणगणित बनव. होय.